मला त्यांच्या कुठल्याही टीकेवर टिप्पणीवर उत्तर द्यायचं नाहीये. रस्ता पूर्ण करायला ग्रामपंचायत सदस्य होणं आवश्यक नाही. मी नागरिक म्हणून, देशाचा नागरिक म्हणून मी पाहिजे तिथं भाषण करू शकतो. मी पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरला जाब प्रश्न विचारू शकतो, कारण की मी जो टॅक्स भरतो त्या पैशातून हा रस्ता होतोय. आमचे लोक, आमचे कार्यकर्ते जे टॅक्स भरतात त्या पैशातून हा रस्ता होतोय. जे नागरिक तिथं मरतायत ते कुठेतरी माझे आहेत, देशाचे नागरिक आहेत. देशाच्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून देशाचा नागरिक म्हणून मी तो रस्ता पूर्ण करतोय. देशाचा नागरिक हेच प्रमाणपत्र आहे तुमच्या कामाचं. पदावर असलं म्हणजे सगळं होतं आणि मी त्यांना उत्तर देऊ शकतो, पण आजची प्रेस ती नाहीये. ते काय फार काळ राहणार नाही त्या पदावर, हे पण तुम्हाला सांगतो. तरी सुद्धा आज डांबराने हा रस्ता पूर्ण करून घेतल्यानंतर 10 वर्ष मेंटेनन्स या टेंडर क्लॉज मध्ये, 10 वर्ष DLP डिफेक्ट. बरं, तुम्ही त्यांचा उल्लेख केला खात्याला, DLPचा फुल फॉर्म तरी विचारा. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 10 इयर्स या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे. 10 वर्षामध्ये एक जरी खड्डा पडलं तर त्याला ते पूर्ण करून देणं बंधनकारक राहील. दुर्दैवाने त्यांचा किती अभ्यास आहे मला माहिती नाही. त्यांनी ब्लॅकलिस्ट असेल तर का त्याचा पुरावा द्यावा. ते तर लोकप्रतिनिधी आहेत. त्याला क्युरिंग पिरियडची नोटीस निघालेली आहे. त्याला 2 महिने दिलेले आहेत की हे सगळं जे काय आहे, जिथं खड्डे आहेत ते रस्ता मोटरेबल करायचा. त्याच्यानंतर सेकंड क्युरिंग पिरियडची नोटीस निघते आणि 4 महिन्याच्या म्हणजे 2 क्युरिंग नोटिसा, 2 months 4 months नंतर टर्मिनेशन नोटीस निघते. पण दुर्दैवाने तसं त्याचा उल्लेख तुम्ही केला, ते अपघाताने झालेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे हा अभ्यास त्यांच्याकडे नाही. नाही, मला सुयश पेक्षा त्यांना CIAचं प्रमुख जर केलं, म्हणजे रॉचं प्रमुख तर आपण करतच आहोत त्यांना. आता मला सांगा, जो माणूस दुबईला आपले लोक कार्यकर्ते पाठवून आरोपी पकडू शकतो, मग मला अजित डोवल साहेबांचं पण आश्चर्य वाटतं की नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहे, एवढं सक्षम काम आहे, पण कधी दुबई म्हणजे एक मित्र कंट्रीमध्ये जाऊन आरोपी शोधण्याचं काम कुणीच केलं नाही भारतात. किती मोठा स्पाय असू, म्हणजे धुरंधर 3 पिक्चर बनवू शकतो, त्यानंतर अशी परिस्थिती आहे. मग आता मला सांगा, युद्ध हे कोणी सुरू केलं? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी. चूक बरोबर हे सांगण्यासाठी मी इथं नाही. इराणची चूक होती का नाही एवढा मोठा माणूस मी सांगायला नाही. पण ज्या पद्धतीने स्टेट ऑफ हॉर्मुझला वारंवार बंद केलं जातंय, युद्धाला पूर्णविराम दिला जातो, लगेच सकाळी मिसाईल टाकली जाते, परत युद्ध सुरू होतं. इंडियाची एक स्वतः मोठी शिप या युद्धाच्या झळामध्ये, मिसाईल अटॅकमध्ये बुडालेली आहे. आणि मग अशा प्रकारे धरसोड धोरण, लोकांच्या जीवाशी खेळणं आणि आपण घेतलेल्या निर्णयाचा परिणाम हा आपल्या वेगळ्या देशांवर कसा होईल याचा न विचार करणारा माणूस काय असतो, हे मी माझ्या वाक्यात सांगितलेलं आहे. तर जे आमचे मित्रपरिवार ज्यांना माझा शब्द कळाला नाही, जे आज पत्र लिहित सुटलेत, त्यांना म्हणा, पत्रामध्ये डांबराची मागणी करू नका, पत्रामध्ये युद्ध थांबवा असं पत्र जर लिहिलं असतं तर जास्त फायदेशीर झालं असतं. जे आमचे काही महाविकास आघाडीचे खासदार असतील, आमदार असतील, जे म्हणजे ट्रम्पपर्यंत विषय गेला, त्यांना माझी विनंती आहे की आज तुम्हाला कुठलंही काम नाही, तुमचे 30-35 आमदारच आहेत, जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे. निदान मोकळ्या वेळामध्ये तुम्ही पेपर वाचत चला. मी इंग्रजीचे जरी दिले असतील तरी मराठीचे पण पेपर माझ्याकडे आहेत. ज्याला कदाचित अडचण असू शकते, म्हणजे स्वाभाविक आहे, काही लोकांना नाही वाचता येत, तर ते मराठी पेपर वाचू शकतात. दोन्ही वाचता येत नसतील तर मग आता कधी कधी लोकप्रतिनिधी जे PA त्यांच्यापेक्षा हुशार असतात त्यांना वाचायला सांगा. मी बोललेलं एक वाक्य सत्य आहे. माझं स्टेटमेंट मी पूर्णपणे डिफेंड करू शकतो. आणि हो, आज वाढत्या डांबराच्या किमतीला देशाचे सगळे रस्ते, आणि त्यामध्ये नगर मनमाड एक, हा पण देशामधल्या रस्त्याचा नॅशनल हायवेचा एक प्रकल्प म्हणून, या सगळ्या रस्त्यांचं संत गतीचं काम, मटेरियल उपलब्धतेचा कामाचा दोष हा मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाच देतो. यामध्ये माझ्या स्टेटमेंटमध्ये कुठेही बदल होणार नाही. मी माझ्या वक्तव्याशी ठाम आहे. पुराव्यानिशी मी मीडिया पुढे, आपल्या सगळ्यांपुढे हे मांडलेलं आहे. न्यूज आर्टिकल्स तुम्ही तुमच्याकडून घेऊन जाऊ शकता. तेल
तर 1/2/2026ला त्याच्या जर डांबरेची किंमत त्या रस्त्यामध्ये 48,000 रुपये धरली असेल तर त्याला 16/4/2026 पर्यंत 82,000 रुपयेची वाढ द्यायला मान्यता केंद्र सरकारने दिलेली आहे. याचं कारण काय की डांबराची मूळ आयात कमी झाली, डांबराचे दर वाढले, डांबराची उपलब्धता कमी झाली, म्हणून चालू रस्त्यांचे प्रकल्प जरी वर्क ऑर्डर ही अगोदर झाली असेल तरी सुद्धा 48,000 रुपये प्रति मेट्रिक टन रेट धरून वर्क ऑर्डर झाली नगर मनमाडची. मात्र त्याला परवानगी ही आज 82,000 रुपये प्रति मेट्रिक टनची परवानगी त्याला वाढीव केंद्र सरकारचं अधिकृत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचं हे पत्र आहे. हे तुम्ही कॉपी घेऊ शकता की कशी डांबराच्या रेटची वाढीची परवानगी केंद्र सरकारने दिली. जे टीका टिप्पणी माझ्यावर झाली की मी असं काहीतरी बोललो आणि काहीतरी बॉम्ब फुटला आणि फार वक्तव्य फार बेफान होतं, मी तुम्हाला स्टँडर्ड न्यूजपेपरचे आर्टिकल देतो. हे आहे आर्टिकल द गार्जियन. द गार्जियन एक स्टँडर्ड नामांकित नामपत्र आहे विदेशातलं, त्याचं आर्टिकल आहे. दुसरं आर्टिकल आहे मार्च 26/2026 टाइम्स ऑफ इंडिया. मार्च 26/2026 टाइम्स ऑफ इंडियाचं आर्टिकल आहे. काय लिहिलंय? इराण वॉर हिट्स सप्लाय ऑफ बिटुमेन होल्ड्स अप गुडगाव पटोदी रेवारी हायवे. इराणच्या युद्धामुळं जो गुडगाव रेवारी हायवे आहे तो पूर्णपणे बंद झाला, डांबराच्या उपलब्धता न झाल्यामुळे. हे टाइम्स ऑफ इंडियाचं आर्टिकल, मी म्हणत नाही. त्यानंतर इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसचं आर्टिकल आहे, तारीख आहे 14 जून 2026. हाऊ वॉर इन वेस्ट एशिया इज टेकिंग अ टोल ऑन इंडियाज रोड कन्स्ट्रक्शन पुश. हाऊ वॉर इज टेकिंग अ टोल ऑन इंडियाज रोड इन्फ्रास्ट्रक्चर पुश. इंडियन एक्सप्रेस 14 जून. 6 एप्रिल 2026 टाइम्स ऑफ इंडिया. बिटुमेन शॉर्टेज slows down highway projects across टाइम्स ऑफ इंडिया जूनचं 2026. मे 28, 2026 टाइम्स ऑफ इंडिया. बिटुमेन शॉर्टेज हॉल्ट्स न्यू पंचकुला चंदीगड कनेक्टिंग रोड कंस्ट्रक्शन.